यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. नमस्कार मित्रांनो, ही आहे गीता प्रवचनमालाची 33वी कडी. आत्तापर्यंत 3000हून अधिक गीताप्रेमींनी या प्रवासात सहभाग घेतला आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रविष्ट होत आहोत त्या उच्च ध्यानावस्थेत जिथे मी आणि तू, जीव आणि परमात्मा, साधक आणि साध्य हे सारे भेद नाहीसे होतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो मनुष्य प्रत्येक ठिकाणी मला पाहतो आणि प्रत्येकात मला जाणतो तो कधीच माझ्यापासून दूर होत नाही. हीच खरी एकत्वाची अनुभूती, जिथे भक्त आणि भगवान एकाच भावविश्वात विलीन होतात. ध्यानाचा शेवट म्हणजे विसर पडणं नव्हे, तर स्मरणाचं पूर्णत्व. अहंभाव संपतो पण चेतना वाढते, मन थांबतं पण अनुभूती अनंत बनते. यालाच गीता म्हणते स्थितप्रज्ञतेची अखंड अवस्था. जो साधक हे जाणतो तो न दुःखात खचतो ना सुखात हरकतो. त्याचं अंतःकरण निर्मळ सरोवरासारखं शांत होतं आणि त्या शांततेत परमात्म्याचं दर्शन घडतं. मित्रांनो, ही आहे ज्ञान आणि योगाचा परम मिलाप, जिथे विचार थांबतात आणि अनुभूती बोलते. हीच खरी गीतेची परिपूर्ण साधना. आज आपण पाहिलं योगातून परमात्म्याशी एकत्व आणि अखंड ज्ञानाची अवस्था. पुढील भागात म्हणजेच भाग 34 मध्ये आपण शिकू भक्तियोगाचा आरंभ आणि आत्मसमर्पणाचं गूढ. गीतेचा हा प्रवास असाच पुढे चालू राहील. प्रत्येक भाग नवा प्रकाश देत राहील. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अमोघ चॅनलवर उद्या सकाळी 8 वाजता.